नमस्कार, आप देख रहे हैं आपका अपना डिजिटल मीडिया मन की आवाज ज़हीर खान के साथ। नमस्कार सर, मन की आवाज़ में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। आज जैसे कि कल रोशन जी ने एक आवाज़ उठाई थी ये पोस्टर के खिलाफ, और आज ऐसे में आपकी यहाँ पे उपस्थिति हुई है, क्या कहेंगे इसके बारे में? खरं तर महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय एक चांगला संदेश देण्याचं काम करत आहेत। आज त्यांच्या या प्रचार करण्याच्या पद्धतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला एक संदेश देत आहेत की ते किती शिवछत्रपतीचे भक्त आहेत आणि त्यांच्या मार्गावर चालत आहेत। परंतु त्यांच्या या प्रयत्नाला कुठेतरी तडा जाताना दिसतोय। त्यांनी अशा प्रकारचे पोस्टर संपूर्ण मुंबईभर लावलेले आम्हाला दिसत आहेत आणि त्यांनी ज्या लोकांना हे काम दिलेलं आहे, ज्या ठेकेदारांना हे काम दिलेलं आहे, त्यांच्या हातून कुठेतरी गलथान कारभार होतोय। हाच गलथान कारभार आमचे पदाधिकारी, माझे सहयोगी रोशन शेलार यांनी काल उघडकीस आणला। आज हे आपण पाहू शकता की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करताना दिसत आहेत, परंतु या ठिकाणी त्या राजमुद्रा उलटी लावलेली आहे। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चित्र आहे, त्या चित्राला ते पुष्प अर्पण करतायत, परंतु हे चित्र, हे पोस्टर, हे बॅनर या कचरकुंडीच्या बाजूला लावलेलं आहे। हा जर अपमान जर अशा ठेकेदारांकडून होत असेल तर मुख्यमंत्री साहेबांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे। त्यांचा हा संदेश कशाप्रकारे व्हायरल होतो आहे आणि त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो हे त्यांनासुद्धा चांगलं माहीत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुर्ला विधानसभेच्या वतीने आम्ही आज DCP साहेबांनासुद्धा पत्र दिलेलं आहे आणि नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांनासुद्धा पत्र दिलेलं आहे। या असे प्रकार करणारे जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर त्यांनी तातडीने कारवाई करावी, त्यांना शोधून काढावं। जर ते शोधत नसतील तर आम्ही महाराष्ट्र सैनिक त्याला शोधून त्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही। त्याला ही जी चूक आहे ही त्याला दाखवणं गरजेचं आहे, कारण तो कोण आहे हे आम्हालासुद्धा माहीत नाही आहे। तो मराठी आहे का परप्रांतीय आहे, त्याला महाराजांच्या विषयी आदर आहे की नाही आहे हे सुद्धा आम्हाला माहीत नाही आहे। आज आमचे सहकारी इथे सर्व संतापलेले आहेत, परंतु आम्हाला कोणालाही कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करायचा नाही, हातात घ्यायचा नाही आहे कायदा। आम्ही आपल्या पक्षाच्या वतीने, विधानसभेच्या वतीने पोलीस प्रशासनाला विनंती करतो आहे की या विषयाचा छडा लावा आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून द्या। और क्या कहना चाहेंगे? जहाँ पर अच्छी जगह पे लगा है उसका हम आदर करते हैं, लेकिन आपको दिखाना चाहेंगे कि देखो ये जो ब्रिज है, ये ब्रिज के जो स्ट्रक्चर है उसके ऊपर भी ये चिपका के चले गए, जहाँ पर कपड़े सूख रहे हैं, चद्दरें सूख रही है, बहुत गंदी गंदी चद्दरें है। ये आप देख सकते हैं, इस तरफ देखना चाहिए आपने। हे जे प्रकार आहेत हे जर नाही थांबले तर महाराष्ट्र सैनिक या ठेकेदाराला शोधून आम्ही ठोकू। त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी हा आदेश पोलिसांना द्यावा। सर्व मुंबईमध्ये जे पोस्टर लागलेले आहेत ते सर्व तपासावे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि सहन करणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो। राजसाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। नमस्कार, मन की आवाज़ में आपका बहुत बहुत स्वागत है। आप देख सकते हैं मैं इस समय कुर्ला के मनसे ऑफिस पे खड़ा हूँ। ये गावकर साहब का ऑफिस है। यहाँ पे रोशन करके एक कार्यकर्ता हैं जिन्होंने एक आवाज़ उठाई थी कल के वीडियो में। कोई वीडियो उन्होंने डाला था यूट्यूब पे। सर वो वीडियो क्या था, क्या वीडियो पे आपने दिया हुआ है? कसं आहे सर, माहीत आहे का, आपण ज्या ठिकाणी राहतो तिथं प्रभावामध्ये ना जेवढे पण बॅनर, जेवढे देवाभाऊंचे जेवढे बॅनर लागले आहेत ना ते पूर्ण शौचालयाच्या जागी लागले आहेत, प्लस कचरकुंडीच्या बाजूला लागले आहेत। की जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना समजलं पाहिजे होतं काय हे उंचीवरती लावणं जागी, म्हणजे उंचीवरतीच लावलं पाहिजे। हे कुठं पण लावतायत, कुठंही। आता पण ब्रिजच्या इथं बघताय तिकडं रात्री लाईट नसते, तिकडं जर माणूस जर रात्रीचा कोणाला दिसत नाही तर ते लघवी पण करू शकते तिथं। एवढं खालच्या थरावरती लावलं आहे। अहो ते महाराज आहेत, ते या महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि तुम्ही ते आणि त्यांचं अपमान करतायत। तुम्ही एक मुख्यमंत्री असून तुम्ही असं कामं करतात म्हणजे काय, बोलण्यासारखं काय आहे तुम्हाला? आमचा बोलण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही ज्या लेबर म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही देतायत त्यांना सांगतायत का तुम्ही या विंचीवरती लावा, तुम्ही तसं काय सांगत नाही, तुम्ही डायरेक्ट असं लावत जाताय कुठे पण। अच्छा, इस विषय में आपने खाली वीडियो बनाया है कि कुछ आगे कार्रवाई की है?
आम्ही सिनियर PI आपले नेहरू नगरचे त्यांना पण आम्ही पेपर दिला आहे आणि प्लस उपायुक्त समीर शेख साहेबांना पण आम्ही दिलं आहे लेटर. आता त्याच्यावरती समीर शेख साहेब आणि उपनिरीक्षक आपले PSI आपले नेहरू नगरचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणजे जे आहेत नेहरू नगरचे ते काय कारवाई करत आहेत आम्ही त्याच्यावरती ठाम आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई होऊ ही आमची इच्छा आहे. गावकर साहब, आपके कार्यकर्ता रोशन, इन्होंने जो आवाज़ उठाई है, इस मुद्दे में आपका क्या बोलना है? रोशन सेलर ने जो आवाज़ उठाई है वो एकदम बराबर उठाई है. उसकी वजह ये है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब इन्होंने एक बैनर लगाए हुए पूरे महाराष्ट्र में कि देवा भाऊ हमारे देवेंद्र फडणवीस साहब से कोई गिला शिकवा नहीं, हम उनसे नाराज़ नहीं है, लेकिन उनके साथ में जो फ़ोटो है वो हमारे महाराष्ट्र के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज का फ़ोटो है. और लगाने वालों ने ऐसे जगह पे वो बैनर लगाए है कि एकदम छोटा लड़का भी आते जाते समय उसको कर रहा है, जानवर. तो ये जो है हमारे महाराष्ट्र की जनता का एक छेड़छाड़ करने के उद्देश्य से लगाया गया है क्या, ये ऐसा मेरे को सवाल पूछना है इन लोग से. ये गलत जगह है. अगर जिन्होंने भी लगाए हैं तो मैं महानगर पालिका से ये विनती करता हूँ कि ये बैनर तुरंत हटाए जाए, उनके ऊपर कार्रवाई की जाए. एक क्वेश्चन और, जैसे कि ये आवाज़ आपके कार्यकर्ता रोशन ने उठाई है, उसके बारे में क्या बोले? एकदम बराबर है, उन्होंने उठाई है. यही उनका जो विचार है यही पूरे महाराष्ट्र की जनता का विचार है कि ये जो बैनर है, हमारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से कोई शिकायत नहीं है. हमारी शिकायत ये है कि उनके साथ में जो हमारे छत्रपति शिवाजी महाराज हमारे आराध्य दैवत उनका फ़ोटो है, वो फ़ोटो पे कोई भी आदमी आके गलत इस्तेमाल ना करे, पेशाब ना करे, कोई कचरा ना डाले. इसके लिए जो हमारे रोशन सेलर ने आवाज़ उठाई है, हम उनके साथ में हैं. बहुत बहुत धन्यवाद सर, मन की आवाज़ से बात